सायरा तू आणि इथे. दार उघडताच ओंकारनाथ चक्रावले. आत येऊ ना? अवश्य. मी आजच्या सायराचं स्वागत करतो. सायरा समजून हसली आणि गंभीर झाली. संपूर्ण परिवर्तन झालेल्या ओंकारनाथांना पाहून आपल्याला नक्की काय वाटेल ह्याच्या विविध संकल्पना करीत तिनं त्यांचा पत्ता शोधून काढला. 6 महिने ओंकारनाथ कामावर आले नाहीत तेव्हा सरवटेनं इरेला पेटून सायराचं घर शोधून काढलं, पण ती भेटलीच नाही. त्यानंतर 7-8 महिन्यांनी सायरा घरी परतली तेव्हा तिला सरवटेंची जुनी चिठ्ठी मिळाली. आता एकूण एक प्रश्न विचारण्याची वेळ तिच्यावर आली होती. प्रश्नांचा क्रम मनाशी पक्का करीत करीतच ती नव्या पत्त्यावर आली आणि ओंकारनाथांचा संपूर्ण कायापालट पाहून तिला काहीच विचारावंसं वाटेना. जेमतेम 500 चौरस फुटांला तो फ्लॅट होता. बाहेरच्या खोलीत फक्त एक कॉट आणि अभ्यंगतासाठी 2 सेमी इझी चेअर्स. एका भिंतीला फक्त एक कॅलेंडर आणि त्याच्या समोरच्या भिंतीवर एक भलं मोठं पोस्टर. त्यावर कबीराचा दोहा. हीच रचना सायराच्या टेबलावर असायची. दोघं एकमेकांकडे बघत राहिली आणि त्यांना कितीतरी गोष्टी न सांगता समजल्या. तरीसुद्धा ओंकारनाथ स्वतःचं घरही सोडतील ही सायराची अपेक्षा नव्हती. तेवढं जाणून घ्यायचंच होतं. तू कशी आलीस? ओंकारनाथांकडून ह्या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. तू आलीस खूप बरं वाटलं. अशा विधानाची गरज होती का? सरवटेकडून आलेली चिठ्ठी वाचता क्षणी आपण का चाललो आहोत हा प्रश्न आपण स्वतःला विचारला नाही. त्या क्षणीची सायरा होती. तिला निघावं असं वाटलं म्हणून ती सायरा निघाली. आत्ताच्या सायराला तिच्या चिठ्ठीतलं वाक्य आठवलं. तुम्हाला सायराची गरज वाटणार नाही तसं झालं असेल? ओंकारनाथांचा आनंद रुष्ट झाला असेल? त्यांना पारंब्यांचा आधारही नको असेल? ओंकारनाथांच्या चेहऱ्यावरून पत्ता लागेना. सायरानं स्वतःला सांगितलं, आता तू स्वतःचा शोध का घेत नाहीस? ओंकारनाथांना तू जे वेळोवेळी ऐकवलंस ते कशासाठी? त्यांना आत्मवान करण्यासाठी. पण का? एकला चालो रे च्या मार्गावर फेकल्या गेलो म्हणून सोबत हवी होती? ह्या प्रश्नामुळे ती कासावीस झाली, पण त्याचंही ठाम उत्तर मिळेना. पुन्हा कौल लावायचा का? आणि ओंकारनाथ आणखीन वरच्या पायरीवर गेले असतील तर? क्रिकेटमध्ये अपेक्षा नसलेल्या प्लेयरनं शतक झळकावं तसं झालंय का? छे, संभ्रमाच्या भोवऱ्यात तिथल्या तिथे गरगर खोल जाण्यापेक्षा प्रश्न विचारून मोकळं व्हावं. मी तुमच्यासाठी आले. तुम्ही इतके बदलाल असं वाटलं नव्हतं. ओंकारनाथ हसत म्हणाले. माळ्यानं खतपाणी घालून मशागत करून रोप वाढवावं आणि मग त्याला म्हणावं, तुला कळी येईल असं वाटलं नव्हतं. तसं झालं. सायरा पटकन म्हणाली. फूल म्हणा फूल. कळी जवळच का थांबलात? कळीचं फूल होणारच. शाश्वती काय? असं म्हणून ओंकारनाथ एकदम गंभीर झाले. का नाही होणार? कळीपर्यंत पोचलोय की नाही याचा तरी ठाम अंदाज कुठाय? आपण नेगेटिव्ह विचार करणं हाच ह्या प्रवासातला चकवा आहे. पुन्हा पहिल्या जागी येतो माणूस. सायराच्या या विधानावर ओंकारनाथ एकदम बोलायला लागले. सायरा, ह्या सगळ्याला तू कारणीभूत आहे. मी प्लॅस्टिकच्या फुलांवरच प्रेम करणारा माणूस. सुगंध देणाऱ्या चैतन्याच्या फुलांच्या दुनियेत तू मला आणलंस. मी कचकड्यांच्या बाहुलीशी लग्न संसार करीत होतो आणि फिमेल रॉबर्टच्या बायकोच्या सहवासात राहत होतो. धातूनं बनवलेल्या बाईशी.
यांत्रिक शृंगार करीत होतो. तुला एकदा स्पर्श केला तेव्हा स्त्रीचा स्पर्श कसा असतो ते मला समजलं. तू प्रतिसाद दिला नाहीस तेव्हा कळलं की सगळ्या उर्मी ज्याच्या त्याच्या वैयक्तिक असतात. त्याला दुसरी व्यक्ती जबाबदार नसते. मला पाय नव्हते, चाकं होती. नकाशात अरेबियन सी असं नुसतं लिहिलेलं असतं. नकाशात त्याचा हेलावणाऱ्या लाटा नसतात. भरती ओहोटीचा खेळ तू मला दाखवलास. मी आकाश कंदिलात राहत होतो आणि समोर ज्या रंगाचा जिलेटिनचा कागद येत होता ते रंग जगाला देत होतो. श्रावणसरीच्या एजंटखाली मी आंघोळ करीत होतो. म्हणजे काय? म्हणजे शॉवरखाली. तू मला वळवाच्या सरी झेलून भिजायला शिकवलंस आणि एके दिवशी अचानक समुद्रात निर्माल्य सोडून द्यावं तसं मला सोडून गेलीस. फुलांचं खरोखरच निर्माल्य होतं म्हणून त्यांना समुद्राच्या पाण्याचं काही वाटत नाही. मी निर्माल्य नव्हतो. मी न सुकणारी प्लॅस्टिकची फुलं होतो. रंग होताच, पण जाग येऊन गंधाच्या दुनियेत प्रथमच 4 पावलं टाकायला शिकत होतो. चाकं गळून पडली होती, पण मातीचा स्पर्श समजण्याच्या आत तू माझा पांगुळगाडा काढून घेतलास. माझं नावच फक्त ओंकारनाथ. नाथ कसला? मी त्या ओंकारातला दासई होण्याच्या योग्यतेचा नव्हतो. वेखरीवरची वाणी मला फक्त माहीत होती. ती सगळी टाकसाळ्यातली नाणी होती. परावाणीचा हुंकाराचा स्पर्श त्याला नव्हता. तुझ्या कधीकधी गप्प राहण्यात सुद्धा नाद होता. तू माझं अथांग सागरात मी फुलत असताना विसर्जन केलंस. तेव्हा समुद्राच्या चैतन्यापेक्षाही मला त्याचा खारट स्पर्श प्रथम झोंबायला लागला. जित्या जागत्या माणसांवर मी प्रेम करू लागलो. मला ती चटक लावलीस आणि स्वतः दूर राहिलीस. तू थर्मामीटरमधल्या पाऱ्यासारखी आहेस. पारा तापमान दाखवतो, पण आतल्या काचेला तो चिकटत नाही. तुम्ही असं का म्हणता? न कळवता नाहीशी झाली. दुसरं काय म्हणणार? तू काय केलंस माहीत आहे? सांगा. स्वतःची जागा न सोडता एखादा पत्ता सांगावा तसं केलंस. किती फलांग सरळ जायचं, डावी उजवीकडे कधी वळायचं. थोडक्यात म्हणजे पोस्टाच्या सरहद्दीत जी घरं येतात त्यांचे पत्ते एका जागी राहून सांगता येतात. पण अनंताच्या प्रवासाला निघालं की साथ सोबत हवीशी वाटते. ती मिळत नाही हे जाणवलं तेव्हा माझा अहंकार जागा झाला. सायरा नाही तर नाही. सोयरा नव्हताच कुणी. सायरा पण नाही. गेली तर गेली असं स्वतःशी म्हणालो. सायरा प्रत्येक दिवसांची वेगळी असेल तर कोणती सायरा सोबतीला असेल हे तरी कसं कळणार? अप्पदीप भव, तुमचा दिवा तुम्हीच व्हा असं बुद्धवचन आहे. तसा निघालो. दिशा मात्र तू बदललीस. मी कसा बदललो ते कळत नाही. सायरा शांतपणे म्हणाली, सर, परिवर्तन ही अंतर्मनातलीच प्रोसेस आहे. लाऊडस्पीकर लावून कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात प्रार्थना म्हणणं हा राजकारणाचा भाग आहे. भक्ती, प्रेम, श्रद्धा, दया, शांती, क्षमा ही सगळी मौनाची रूपं आहेत. बाहेरच्या कोलाहलापासून लांब गेलात तेव्हा तुम्हाला तुमचा सूर ऐकू आला. तो सूर ऐकू येऊनही जी माणसं तिकडे दुर्लक्ष करतात त्यांना गुरु किंवा सायकॅट्रिस्ट लागतो. मी काहीच केलं नाही. जास्तीत जास्त मी काही केलं असेल तर फक्त काडी ओढली. दिवा तुमचाच, वातही तुमचीच, तेलही तुमचंच. तरी एका गोष्टीचं नवल वाटतं. विनीतानं तुम्हाला कसं सोडलं?
ओंकारनाथ तिच्या डोळ्यात सरळ सरळ पाहत म्हणाले, कोणत्या ओंकारनाथांबद्दल तू विचारणा करीत आहेस? असं मी तुझ्याप्रमाणे तुला विचारणार नाही. सर, तुझ्यावर हा कॉमेंट नाही. आजवर हा प्रश्न मला कुणी विचारला नाही. मी सगळ्यांपासून फटकूनच राहिलो होतो. प्लॅस्टिकसारखा चेहरा असलेला मी, तुझ्या इतकं भावनात्मक पातळीवर कुणीच मला गुंतवलं नाही. सायरा या विधानानं घाबरली. ओंकारनाथ गुंतत चालले होते. ह्या त्यांच्या कबुली जबाबापेक्षाही आपणही गुंतलो होतो का? ह्या आत्मपरीक्षणानं ती हादरली. तिथं द्वाड मन नेमकं काही सांगेना. यंत्रात तांत्रिक बिघाड झाला की हिरवा आणि तांबडा दोन्ही सिग्नल चालू राहतात तसं झालं. तिनं गोंधळून पाहिल्यावर ओंकारनाथ म्हणाले, भावना शब्द बोचत असला तर वैचारिक म्हणतो. कुणी जवळ आलं नाही ही फॅक्ट. संसारानं मला धरलं नव्हतं, मीच संसार धरला होता. हे अचानक समजलं तेव्हा तो सोडणं सोपं होतं. तसा सोडला. अंगावरचे वळ कुरवाळत बसत राहिलं की भूतकाळ जवळच राहतो. जवळ शब्दातच वळ आहे. अंगावरचे वळ जपत राहिलं नाही म्हणजे भूतकाळ जॉमेट्रीतल्या रायडरसारखा फळ्यावर मांडता येतो. माझ्यात ते बळ आलं आहे की नाही हे पाहण्यासाठी आज प्रथम भूतकाळाकडे वळणार आहे. तो ऑफिसात आली ती एक स्टेनो म्हणून. सूर्यप्रकाश हळूहळू प्रखर होत जातो तशी तू तापायला लागलीस. पण तुझ्या तापण्यानं चटके बसत नव्हते. ते झटके होते. परिवर्तनाला विरोध केला की चांगलं सांगणारा माणूस नकोसा होतो. सांगणाऱ्याजवळ अहंकार असेल तर ज्ञानावर काजळी चढते. त्याचा डाग आपल्या अंगाला लागेल म्हणून आपण स्वतःला जपतो. अहंकार वगळून ज्ञान ग्रहण करण्याची कला आपल्याजवळ नसते. पण तुझ्या सांगण्यात आत्मीयता होती. विचार करायला लावण्याचं सामर्थ्य होतं. आयुष्यात कधीच निरुत्तर न झालेल्या ओंकारनाथांना आपल्याला गप्प बसावं लागलं आहे याची जाणीव झाली. नुसती जाणीव न होता त्याचा आनंद वाटायला लागला. त्या क्षणी मिडिऑकर शब्द पुसला गेला. सायरा सुकावली. ही एक जखम अद्यापि वाहत होती. आज ती थांबली. ती सुकावली खरी, पण त्याच क्षणी ती स्वतःला म्हणाली, हाही अहंकारच. आपण कसल्या निरहंकारी. ओंकारनाथ सांगतच होते. आणि नंतर सगळं पालटलंच. माझी दिशा बदलण्याचं श्रेय तू स्वतःकडे घेत नाहीस. पण मी कधीच तुला ते दिलं आहे. तरीसुद्धा मी इतक्या दुसऱ्या टोकाला कसा गेलो हे मला कळत नाही. तुमच्यासारखी व्यक्तीच इतकी बदलू शकते. चल, रागावू नका, स्पष्ट बोलते म्हणून. पैसा आणि त्याच्या जोरावर मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्यातल्या शेवटच्या टोकावर तुम्ही उभे होतात. घेतलेल्या वस्तूचा उपयोग घ्यायचा असतो. त्याचा आनंदही तुमच्या कोशात नव्हता. पुढे पुष्कळ प्रवास होता पण रस्ता उरला नव्हता. जगात जे जे उत्कृष्ट आहे त्याचा मी मालक असेन. कायम प्रथम क्रमांकावर राहीन. अशी तुमच्या वर्तुळात तुम्हाला नशा होती. दुर्दैवाने तुम्हाला पत्नी तशीच मिळाली. इतकं मेड फॉर इच अदर जोडपं मी पाहिलं नव्हतं. ती नशा मला बघवत नव्हती. मला शान समजते, नशा नाही. अक्षरांची जागा बदलण्याचा सवाल होता. त्याला थोडीफार मी चालना दिली असेल. तुमचा चेहरा फिरवला की उलट्या दिशेने तुम्ही अंतिम शिखर गाठणारच होता. तिथं सुद्धा प्रथम क्रमांकावर कोण? तर ओंकारनाथ. दरीतलं शेवटचं टोक तिथपर्यंत घसरलेला माणूस जर जागा झाला तर अधेमध्ये थांबत नाही. तू दिशा बदललीस असंच मी म्हणणार.
पण ह्या अवस्थेपर्यंत कालपर्यंत न करता विलक्षण गतीनं पोचवलं ते मात्र विनीतानं. शी नेवर सेज नो टू एव्हरीथिंग. त्यानुसार मी सगळं सोडून निघालो. त्यालाही ती नाही म्हणाली नाही. सरप्रायझिंग. ओंकारनाथ नुसतं हसले. मला त्यांची कीव करावीशी वाटते. मी फार वेगळ्या परिस्थितीतून आली. तिचा बाप शेअर बाजारातला दादा, गडगंज पैसा. माझ्या पाचपट, गोतावळा मोठा. खरं तो गुंतावळाच. असतील शीतं तर जमतील भूतं म्हणतात तसं. कारभार डबघाईला येतोय म्हटल्यावर सगळे पांगले. सक्सेस इज अ रिलेटिव्ह टर्म्स. मोर सक्सेस मोर रिलेटिव्ज. सायरा हसली. पांगताना ह्या गोतावळ्यानं त्यांच्या हाताला येईल ती वस्तू घेऊन तोबारा केला. ज्या वयात अशा घटनांचे शिलालेख होतात अशा वयांची त्या काळात विनीता होती. ती तेव्हापासून सूक्ष्म झाली. वस्तू जपायला लागली. आई गेली आणि बाप कायम चिंतेत. अशा मुलीला नेमका मी मिळालो. मला पाहण्याऐवजी माझं वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेलं घर पाहिल्यावर तिनं मला होकार दिला. रोज काही ना काही नवीन वस्तू आणल्याशिवाय ती प्रसन्न होत नव्हती. मला काहीही अप्राप्त नाही हे सिद्ध करता करता माझा अहंकार वाढत गेला. मी वस्तू वाटायला सुरुवात केल्यावर ती बिथरली. आपण एकमेकांच्या नादी लागलो असतो तरी तिची हरकत नव्हती. अफेअरचंही केव्हा तरी रुटीन होतं आणि जोडीदार परत येतो. वस्तू गेली की गेली. मध्ये मी 2 दिवसांच्या सेमिनारसाठी बाहेरगावी गेलो होतो. त्या 2 दिवसात मी वाटलेल्या एकूण एक गोष्टी दामदुप्पट भावानं तिनं खरेदी केल्या. गावाहून आल्यावर मला आरशात माझं प्रतिबिंब दिसेच ना. माझ्या वासना, अहंकार, लोभ, संग्रहाची स्पर्धा हे सगळे भाव तिच्या रूपानं सगुण साकार झाले. माझंच भयानक अस्तित्व तिच्या शरीरातून सगळ्या वास्तूत फिरताना दिसलं. फोटोच्या अल्बममधला आपला एखादा जरी फोटो खराब झाला तर आपण ते पान फाडून टाकतो. इथं संपूर्ण भूतकाळ आणि वर्तमान प्रतई जड रूपानं भोवती फिरत होतं. माझ्या त्या अमानुष दर्शनाला घाबरून मी घर सोडलं आणि ऑफिस मिस्टर टिपणिसांची कृपा म्हणजे मिसेस टिपणिसांना मी वाढदिवसाला परफ्यूम दिला. त्याच्यावर फॉर यू ओनली असं नाव होतं. त्रेयी श्रीयुत टिपणिसांनी ऑफिसात येऊन तमाशा केला. तेव्हा मला समजलं मिसेस टिपणिसांचे आणि माझे संबंध आहेत. हा आरोप मिसेस टिपणिसांनं राजीनामा दिला. सुस्कारा टाकीत सायरा म्हणाली, ह्याला मीच जबाबदार आहे. अजिबात नाही. मिस्टर टिपणिसांकडे मला आकाशकंदील आहे त्याचा रंग ह्या नात्यावर चढला. तुम्ही खूप उंच झालात. तूही कोणत्या तरी जिलेटिनमधून पाहू नकोस. सरळ सरळ पहा. ऑफिस सोडलंत. सर्वटेंना चालवायला दिलं. मी फक्त कन्सल्टंट म्हणून जातो आणि घर आठवड्यातून एकदा. मुलं असती तर. एकदा तो क्षण आला होता. मिसकॅरेज झालं. गर्भारपण म्हणजे बंदिशाला. ते विनीताला समजल्यावर तिनं सरळ अबॉर्शन करून घेतलं. हाऊ सॅड. आपण भूमिका वठवण्यासाठी आलो आहोत हे तू सांगितल्यापासून मी खूप शांत झालो. मी अकारण चिडत होतो. अकारण म्हणू नका. अज्ञात कारण म्हणा. सर तुम्हाला फक्त प्रेम हवं होतं. कधी ओळखलंस? तुम्ही फुलं देण्यामागचा संकेत विचारला तेव्हा. मग सरळ सरळ आय लाईक यू असं का म्हणाली नाहीस? माणसाचं प्रेम फार मर्यादित असतं. त्याला परीघ असतो. माणूस मोठ्या मनाचा, खूप विशाल मनाचा असं म्हटलं
तरी फरक पडत नाही. खूप मोठं वर्तुळ काढलं तरी त्याला परीघ आलाच, आणि परीघ आहे तिथे सेंटर मध्यबिंदू आलाच. मध्यबिंदू म्हणजेच आत्मकेंद्रितपणा. परीघ किती मोठा असो, त्रिज्या अनेक मैलाची असो, ती फिरणार मध्यबिंदू भोवतीच. काय बिघडलं? त्याला पोझिशन म्हणतात. मध्यबिंदूवर मग पत्नी असो किंवा प्रेयसी, परीघाशिवाय वर्तुळ पूर्ण करण्याची क्षमता फक्त निसर्गाजवळ असते. मला तुम्हाला त्या विराट, अंत नाही, स्वार्थ नाही, हक्क नाही अशा प्रेमाच्या वर्षावात सोडायचं होतं. मागणी करायचीच तर मी इतक्या मोठ्या प्रेमाची करावी, त्याच्या खाली कॉम्प्रोमाइज नकोच. तुम्ही मुक्त, मी मुक्त, तरी आपण एकमेकांचे. माझ्यापेक्षा 4 पायऱ्या तुम्ही उंच. मी कुठे आहे मला माहीत नाही. शिडीला वर किती पायऱ्या आहेत ते माहीत नाही. मी कोणत्या पायरीवर आहे त्याचा पत्ता नाही. एक गोष्ट नक्की, आता पायऱ्या उतरणार नाही. सायरा भारावली, अस्वस्थ झाली, थोडी एकाकी झाली, पण लगेच सावध होऊन सावरली. तोपर्यंत अचानक ओंकारनाथ हात पसरून जवळ आले. सायरा जागची हलली नाही. ओंकारनाथांनी तिला मिठीत घेतलं. मिनिट 1.5 मिनिटानं भानावर येत ते सायराच्या कानात पुटपुटले, माय बॉडी स्पोक, नॉट आय. सायरा शांत होती. आयुष्यातल्या प्रत्येक अवस्थेवर सावरणारे ज्ञानेश्वर त्याच वेळी दुसऱ्या कानात सांगत होते, तैसी हे जान माया, तू भ्रमत आसी वाया. क्षत्री हानित लिया छाया, जैसी अंग न रूपे.